विद्यार्थी. दुसऱ्या भेटीची ओढ लागली, दुसऱ्या भेटीची ओढ लागली, अंतरी मस्तक टेकवीन मी. दुसऱ्या भेटीची ओढ लागली, अंतरी मस्तक टेकवीन मी. तुझ्या चरणावरी धन्य धन्य झाला सह्याद्रीचा कण अन कण. तुझ्या चरणावरी धन्य धन्य झाला सह्याद्रीचा कण अन कण. म्हणून साजरा करतो आम्ही 12 जानेवारीचा सण. म्हणून साजरा करतो आम्ही 12 जानेवारीचा सण. या महाराष्ट्राच्या पावनभूमीला पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून मुक्त करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या तसेच सर्व अंधश्रद्धांना मूठमाती देऊन या बहुजन वर्गाला स्वाभिमानाचा हक्क प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता यांना माझा मानाचा मुजरा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच तिसरं म्हणजे आजचं जो दिन आहे तो विशेष म्हणून मानला जातो तो म्हणजे युवा दिन. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे जे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी जे महाभारताचं जे स्वप्न पाहिलेलं होतं 2020चं ते महाभारताचं स्वप्न त्यांनी या भारतातील युवा यांच्या जीवावरती बघितलेले. भारतामधले जे युवा पिढी आहे ही युवा पिढी त्यांना माहिती आहे की 2020 मध्ये नक्कीच काही ना काहीतरी मोठा भारताला महाभारत बनवण्याचं काम ही युवा पिढी करणार आहे. आणि मित्र तसेच मैत्रिणींनो, आज तुम्ही जर समजा तुमच्या शिक्षणामध्ये तुमचा पाया जर आज तुम्ही पक्का केला तर उद्या चलून तुम्ही या महाराष्ट्राचे महायुवा बनणार आहात. आणि तुमच्याच हातांवरती त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं ते तुमच्या जीवावरती तुमच्या पाठीवरती त्यांनी बाण ठेवून हे स्वप्न पाहिलं होतं. आणि तुम्ही जर समजा आज कमी पडला तर उद्या तुम्हाला या भारतामध्ये राहणं सुद्धा मुश्किल होईल. जसं की मी तुम्हाला मागे एकदा शेजचं सांगितलं होतं, बरोबर आहे. या शेज मध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे जसं की आपल्या भारतामध्ये जे व्यक्ती येणार आहेत, ठीक आहे, बाहेरील जे व्यक्ती येणार आहेत ते आपल्या या भारताला आपल्याला पुन्हा पारतंत्र्यामध्ये घेऊन जाणार आहेत. आणि त्यांना अडवण्यासाठी जे आपण मोठे स्तंभ म्हणून आपण या ठिकाणी उभं टाकलं पाहिजे हे गरजेचं आहे. राजमाता जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांनी आपल्या भारताला एक स्वराज्य स्थापन केलेले आहे. त्यांनी ज्या वयामध्ये त्यांनी स्वतः पहिला किल्ला जिंकला होता शिवाजी महाराजांनी, ते पहिला किल्ला जिंकण्यामागे त्यांचं सर्वात जास्त जर त्याचं श्रेष्ठ कुणाला जाईल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता यांना जाईल. कारण त्यांनी जर समजा हे पराक्रमाचे धडे शिवाजी महाराजांना दिले नसते तर शिवाजी महाराज आजपर्यंत या ठिकाणी उभा टाकले असते का? नसते टाकले. शिवाजी महाराजांनी जे कार्य घडून आणलं ते कार्य त्या ठिकाणी घडलं असतं का? नसतं घडलं. आज जर समजा आपण पाहायला गेलो तर या स्वराज्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता आहे. त्या जर समजा नसत्या तर आज शिवाजी महाराज आपल्याला लाभले नसते, बरोबर आहे. आणि शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं नसतं. आजही आपण त्या पारतंत्र्यामध्ये त्या गुलामगिरीमध्ये राहिलो असतो, बरोबर आहे. आणि दुसरं जर समजा तुम्हाला स्वामी विवेकानंदाबद्दल सांगायचं झालं तर मी एवढंच बोलू इच्छितो की जे स्वामी विवेकानंदांचे विचार होते ते विचार तुम्ही आपल्या आचरणात आणा, जेणेकरून तुमची सुद्धा बुद्धी त्या स्वामी विवेकानंदासारखी होईल, तुमची विचार करण्याची क्षमता त्यांच्यासारखी वाढेल. आणि प्रत्येकानं, माझ्या मते तरी प्रत्येकानं त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे आणि त्यांच्या विचारांचे त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे. प्रत्येक मानवाने मी हे म्हटलं नाही, प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणतोय. कारण मानव हा असा असतो की ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्याच्या दशेमधून पुढे जाता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे मॅच्युअर झालेले असता आणि तुम्ही इतके बिझी होऊन जाता की तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप अवघड होतं. तुम्हाला टाइमच नसतो तेवढा की बाकीच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता. त्यामुळे तुम्हाला आज भरपूर टाइम आहे. तुम्ही तो टाइम तुमचा अभ्यासाव्यतिरिक्त जो तुमचा बाकीचा टाइम आहे तुम्ही चांगले पुस्तकं वाचण्यामध्ये घाला, चांगले विचार ऐकण्यामध्ये घाला, जेणेकरून तुमच्या विचारांमध्ये आणखी वाढ होत चालेल. ठीक आहे. शेवटी जाताना एवढंच म्हणू इच्छितो की शिवनेरीच्या पायऱ्या रडतील तुझ्या आठवणीने, शिवनेरीच्या पायऱ्या रडतील तुझ्या आठवणीने,
जिथे जन्म दिला वाघाला एका वाघिणीने, जिथे जन्म दिला वाघाला एका वाघिणीने, कासावीस होईल रायगड तुझ्या भेटीसाठी, कासावीस होईल रायगड तुझ्या भेटीसाठी, दाखविली शिवबाला जिथे तुझं स्वप्न मोठी, दाखविली शिवबाला जिथे तुझं स्वप्न मोठी, पाचाडचाही जीव होईल थोडा थोडा तुझ्या मायेपोटी, पाचाडाचाही जीव होईल थोडा थोडा तुझ्या मायेपोटी, सह्याद्री हिरमुसेल जो होता तुझ्या अखंड पाठी, सह्याद्री हिरमुसेल जो होता तुझ्या अखंड पाठी, भगवा तुझ्या सन्मानासाठी थोडा वाकेल, भगवा तुझ्या सन्मानासाठी थोडा वाकेल, तुझ्या पुढे मुद्रेला अखंड महाराष्ट्र उद्या झुकेल, तुझ्या पुढे मुद्रेला अखंड महाराष्ट्र उद्या झुकेल. धन्यवाद. चव्हाण सरांनी आपल्याला छान मार्ग